वसई विरारकरांच्या जीवघेण्या खड्ड्यांच्या वेदनेला अखेर मलम लागणार। रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेकडून तब्बल 25 कोटींची तरतूद। पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात युद्ध पातळीवर कामे। वसई विरार महानगरपालिका प्रशासनाने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येवर अखेर गंभीर पाऊल उचलले आहे। वसई विरार आणि नालासोपारा परिसरातील उखडलेले रस्ते, जीवघेणे खड्डे आणि त्यातून होणारे अपघात यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तब्बल 25 कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूद केली आहे। दरवर्षी पावसाचे 4 थेंब पडले की शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, तर अनेक दुचाकीस्वार अपघाताचे बळी ठरत आहेत। वाहतूक कोंडी, तासनतास रस्त्यावर अडकलेले नागरिक आणि रुग्णवाहिकांनाही होणारा अडथळा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यादरम्यान रस्ते दुरुस्तीची व्यापक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील प्रमुख मार्ग, सतत वाहतुकीखाली असलेले रस्ते, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले भाग आणि अपघात प्रवण ठिकाणांना प्राधान्य देत डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत। या कामांसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून तब्बल 22 निविदाधारकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रस्ते हे शहराच्या विकासाच्या रक्तवाहिन्या असतात आणि जर त्या खड्ड्यांनी जखमी झाल्या तर सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत होते, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे यंदा केवळ घोषणांपुरते न राहता प्रत्यक्षात दर्जेदार कामे होणे हीच वसई विरारकरांची सर्वात मोठी अपेक्षा आहे। पावसाळा तोंडावर असताना महापालिकेने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी दिलासा असले तरी 25 कोटींचा निधी खड्डेमुक्त रस्त्यांचे स्वप्न पूर्ण करणार का, हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे।